36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. महागाई वाढवणाऱ्या सरकारचा निषेध असो. महागाई वाढवणाऱ्या सरकारचा निषेध असो. अंजनगाव सुरजी तालुक्यातील तहसील कार्यालयावर खासदार बळवंत वानखडे, यशोमतीताई ठाकूर, बबलू भाऊ देशमुख यांच्या आदेशानुसार अंजनगाव तहसीलवर आंदोलन निवेदन देण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना 1 महिन्यामध्ये 4 वेळा दरवाजा झाली आहे. डिझेल पेट्रोल महाग झाले, महागाई वाढली, शेतकरी हातबल झालाय, उद्ध्वस्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दरवाढ कमी करण्यात यावी. ही दरवाढ कमी करण्यात यावी. डिझेल पेट्रोल उपलब्ध करून देण्यात यावे, कॅनमध्ये देण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना 47 सेल्स डिग्रीमध्ये तापमानामुळे पिके उद्ध्वस्त झाली, त्यामुळे त्यांना खत बियाणे मोफत देण्यात यावे व निराधार अपंग लोकांना भयात प्रमाणपत्र मागण्यात येत आहे. उन्हामुळे अपंग निराधार यांच्यावर अन्याय होतोय. कर्मचाऱ्यांना घरी पाठवून त्यांचा हयात प्रमाणपत्र तयार करण्यात यावे असे मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. उपस्थित तालुका अध्यक्ष प्रभू पाटील दाळू, अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष रमेश सावळे, किस्मत भाई, जहीर भाई, निखिल कोकाटे, धम्मा पाटील बबाद, अविन पकाण, सुरेंद्र भाऊ वानखडे, कैलास भाऊ शिरसाट, मनोज लव पंचांग, भास्कर भाऊ शेरकर, भीमराव इंगळे, मधुकर भाऊ इंगळे, सिद्धार्थ सावळे, ईश्वर तायडे, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आज जी देशात भयानक परिस्थिती चालू आहे, पेट्रोलचे भाव आठवड्याभरात 12 ते 13 रुपये लिटर मागे वाढले. डिझेलचे भाव या एका आठवड्यात 10 ते 12 रुपयानं वाढलेत. डिझेल वाढलं, पेट्रोल वाढलं. गॅस सिलेंडरच्या साठी महिलांना रांगेत उभं राहायची पाळी आली. देशात गंभीर परिस्थिती आहे. खताचे भाव येत्या 2 वर्षात दुप्पट तिप्पट होऊन राहिले. जे 600 रुपयाचं पोतं मिळणार आहे 1820-2000 रुपयात मिळत आहे. ही जी महागाई आहे याचं नियोजन न करता हे देशातले सरकार जे सत्तेवर बसलेले आहेत ते कुंभमेळ्यात गुंग आहेत किंवा हिंदू मुस्लिम करण्यात गुंग आहेत. आपल्या देशातली जनतेला 1947 पूर्वीचं जे राज्य होतं तशा प्रकारचं करत आहेत. हिंदू मुसलमानामध्ये बटवारा करत आहेत आणि आपलं राज्य करत आहेत. महागाई कुठं वाढून राहिली, कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही. निवडणुका आल्या की अडमाप पैसा खर्च करून राहिले आणि त्यांची सत्ता आणण्याचा प्रयत्न करून राहिले. त्या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं देशातलं नियोजन नसताना हे निष्क्रिय सरकार एक तर काहीतरी नियोजन यांनी करायला पाहिजे. म्हणून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आपल्या अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेवरून आम्ही अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्या सरकारचा निषेध करत आहोत. या महागाईचं तर यांनी नियोजन तात्काळ केलं नाही आणि तर याच्यापेक्षा तात्काळ फार मोठ्यात मोठं आंदोलन या तालुका लेवलला करण्यात येईल असं आम्ही या प्रश्न. शेतकऱ्यांच्या ज्या आज सर्व पिकं करपलेली आहेत आणि सर्व केळी सारं नुकसान झालेलं आहे. शेतकरी हताश झालेला आहे. शासनाला विनंती आहे, महाराष्ट्र शासनाला काही याला खते आणि बी बियाणं मोफत देण्यात यावं, कारण की जेणेकरून हे होईल. हा परिस्थिती जसा जे देश आज चालत आहे हा एकदम कठीण परिस्थिती चालत आहे. म्हणून राहुल गांधी ज्या लढत आहे आपणही सुद्धा लढत राहा. झोपेचं सोंग घेऊन जागे व्हा तर आपले पुढच्या पिढ्या टिकतील. नाहीतर हा जो सरकार आहे हा सर्व बहुजनांच्या विरोधातला सरकार आहे. कारण की हे याचा इतिहास आहे की हे कधीही आपलं बहुजनाचं भलं साधणार नाही, शेतकऱ्याचं साधणार नाही, शेतमजुराचं साधणार नाही. हे सर्व विरोधी सरकार आहे. आजपासून तर पिढ्या विरोधी सरकारमध्ये आपलं काम आपल्या विरोधात काम करत आहे. म्हणून आपलं हे खरोखर काँग्रेस पक्ष हा बाजू मांडून देशात मजबूत बाजू निर्माण करून देशात महासत्ता निर्माण करत आहे. वारे मोदी तेरा खेल, वारे मोदी तेरा खेल, वारे मोदी तेरा खेल. काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. खासदार बळवंत भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी.